नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 1 एप्रिल 2026 पासून देशभरात नवीन किमान वेतन दर लागू होणार आहे. याबद्दलच एकूणच कोर्टाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला असून सर्व प्रकारच्या कामगारांना या ठिकाणी अधिक न्याय आणि एकसमान पगार मिळावा, हाच यामागचा उद्देश आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता 1 एप्रिल 2026 पासून देशभरात कशा पद्धतीने नवीन किमान वेतन दर लागू होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर अपडेट आहे. दिनांक 1 एप्रिल 2026 पासून देशभरात नवीन किमान वेतन दर लागू होणार असल्याचं सांगितलं जातंय. कोर्टाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला असून सर्व प्रकारच्या कामगारांना अधिक न्याय आणि एकसमान पगार मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. बघा, येते 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशभरामध्ये जो नवीन किमान वेतन दर लागू होणार आहे, खरं तर कोर्टाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आलेला आहे. आणि याचाच नेमका उद्देश असा आहे की जे सर्व प्रकारचे कामगार आहेत त्या कामगारांना अधिक न्याय आणि एकसमान जर पगार मिळालं तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. बघा पुढे, या नवीन रचनेनुसार अकुशल कामगारांना रोज 783 म्हणजेच महिन्याला सुमारे 20,358 मिळणार. अर्धकुशल कामगारांना रोज 868 म्हणजेच महिन्याला 22,568 मिळणार. आणि अकुशल कामगारांना रोज 958 म्हणजे महिन्याला 24,804. तर उच्च कुशल कामगारांना रोज 1,035 म्हणजे महिन्याला सुमारे 26,910 असे वेतन मिळणार आहे. बघा, या नवीन रचनेनुसार कोर्टाच्या आदेशानुसार हा जो बदल आहे तो अकुशल कामगारांना रोज 783 असेल तर त्यांना महिना 20,358 रुपये मिळणार. आणि अर्धकुशल कामगार असतील तर त्यांना 868 प्रमाणे महिन्याला 22,568 मिळणार. आणि कुशल कामगार जर असतील तर त्यांना रोज 958 असेल तर त्यांना महिन्याला 24,804 रुपये मिळणार. आणि उच्च कुशल कामगारांना रोज 1,035 असेल तर त्यांना महिन्याला या ठिकाणी 26,910 अशा पद्धतीने येते 1 एप्रिल 2026 पासून वेतन मिळणार आहे. पहा पुढे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जसे की सर्व कामगारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. हा देशभरातील वेतनवाढीचा निर्णय कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे, वेतनातील तफावत कमी करणे आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार पगाराची रचना जुळवून आणणे याच उद्देशाने घेतल्याचं सांगितलं जातंय. 1 एप्रिल 2026 पासून सर्व नियोक्त्यांनी सरकारी आणि खाजगी हे नवीन दर लागू करणे बंधनकारक असेल. याच निर्णयामुळे लाखो कामगारांना फायदा होणार असून कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबाची आर्थिक स्थिरता वाढवण्याची ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली जाते. बघा, एकूणच नवीन रचनेनुसार कामगारांना अशा पद्धतीने वेतन मिळणार आहे. दिनांक 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशभरामध्ये नवीन किमान वेतन दर लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला असून सर्व प्रकारच्या कामगारांना अधिक न्याय आणि एकसमान पगार मिळावा, हाच एकमेव उद्देश यामागचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे जर व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.